कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत ड्राय कचोरीची रेसिपी। याला तुम्ही मिनी कचोरीसुद्धा म्हणू शकता, मसाला कचोरीसुद्धा म्हणू शकता। करायला सोपी आणि अगदी बाहेरच्या कचोरीसारखी याची आपल्याला चव मिळते। याच्यासाठी मी 2 वाटी छोट्या वाटीने मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातला आहे, थोडासा ओवा आणि थोडंसं मीठ असं घालून घेतलं आहे आणि याला थोडं थोडं पाणी घालून आपण भिजवून घ्यायचं आहे। याचा आपण सॉफ्ट डो तयार करायचा आहे आणि मग त्याला थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण करू मसाल्याची तयारी। मसाल्यामध्ये मी इथे 1 वाटी आलू भुजिया वापरलेला आहे आणि मिनी खाकरे वापरले आहे। ते या खाकऱ्यांचा पिझ्झा फ्लेवर होता, तुम्ही कोणतेही खाकरे इथे वापरू शकता। त्यानंतर आपण अख्खे धने, अख्खं जिरं आणि शोपेचा वापर केलेला आहे, याने पण चव खूप छान लागते। आणि आपण घातले आहेत आपले नेहमीचे मसाले, जसं की हळद, तिखट, धने जिरे पूड आणि थोडा गरम मसाला। थोडंसं मीठही घातलेलं आहे, पण मीठ बेतानीच घालायचं, कारण आपण खाकऱ्यामध्ये आणि आलू भुजियात ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे इथे मी कमीच मीठ घातलं आहे। 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि मग याला आपण बारीक मिक्सरमधनं फिरवून घेतला आहे, तर आपल्याला आपल्या कचोरीचा मसाला मिळतो। हा मसाला तयार झाला की याच्यामध्ये आपण घालून घेतली आहे चिंचेची चटणी 1 ते 1.5 चमचा आणि मग त्याला आपण छान मिक्स करून घेतलं आहे, त्याचे गोळे तयार करून घेतले आहे आणि आता आपण आपले कचोऱ्या तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला इथे मैद्याला लाटायची सुद्धा गरज पडत नाही, कारण आपण छोट्याच कचोऱ्या करणार आहोत। हे सारण यामध्ये छान भरून आपण मंद आचेवर हे तळून घ्यायचं आहे आणि आपल्या अतिशय टेस्टी, झटपट होणाऱ्या आणि अगदी बाहेरची चव जशी असते तशा कचोऱ्या होतात तयार। आता तुम्ही बघताच आहे की ही करायलाही सोपी आहे आणि चवीला उत्कृष्ट लागते।